नमस्कार मंडळी. आज नवीन दिवसाची जुनी सुरुवात आणि आता मी बऱ्याच दिवसांनी व्लॉग करत आहे, कारण का मला इच्छाच होत नव्हती आणि बऱ्याच गोष्टी होत होत्या. तर मी तर चांगल्या हेतूनेच दाखवते, पण लोकांना ते पटत नाही. ज्यांना जे पटतं त्याने ते घ्यावं, ज्यांना जे नाही पटत त्यांनी ते सोडून द्यावं, इतकंच आहे. आणि आता मी काय काय वेगवेगळ्या वस्तू मागवते घरासाठी. फक्त मी सोफा त्या घरात, नवीन घरात डिलिव्हर करायला सांगितलं आहे, तो होल्डवर ठेवला आहे. बाकी तर मी सगळं या घरातच घेते, कारण या घरात गरज आहे. आता बाकी ते काय सगळं लफडं आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. आणि आता तर नाव नाही आहे त्या दुसऱ्या घराचं जे काही घेणार आहे, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ते मी असंच व्ह्यूज छापायला असंच काहीतरी स्वप्न सांगितलं. स्वप्न असतं, ते बघून सोडून द्यायचं असतं. तर त्याच्यामुळे जास्त विचार करू नका. ते एक स्वप्न होतं, ते आम्ही बघितलं आणि ते स्वप्न संपलं जेव्हा माझे डोळे उघडले. इतकंच होतं, एक होतं स्वप्न आणि झालं आमचं नाही कधी आपण. सॉरी, बॅड जोक. एक होती गोष्ट, एक होतं पोस्ट, संपली माझी गोष्ट. नमस्कार मंडळी, कसुमगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि कोणाचा पॉडकास्ट आहे तर तुम्हाला वेगळं सांगायलाच नको. आपलं इंट्रोडक्शनच असं असतं की वेगळ्या इंट्रोडक्शनची गरजच नाही ना विडू. चला मग सुरू करूया आपण जास्त वेळ न दवडता आजच्या पॉडकास्टला. तर मी अशी 2 मिनटं बसली होती मंडळी आणि मी माझे रील अपलोड करत होते, जे मी पुरुषांच्या गाण्यावरती जे लिपसिंग करत असते ना, ते रील जरा अपलोड करत होते मी. बादल बनकर कौन आ गया, कौन है जो दिल पे यूं छा गया, चाहूं के बता. आणि मग मला अचानकच काहीतरी म्हणजे ते घटना दिसले आणि ती घटना अत्यंत वाईट घटना. मग 2 मिनटं मी शांत बसले, मला काही कळतच नव्हतं. मग मी मण्यारला दाखवलं तर मण्यार म्हणाले की बोंबल, खूपच वाईट घटना आहे आणि खरंच यांना फाशी दिली पाहिजे आणि अत्यंत वाईट आहे. त्यांना पण खूप वाईट वाटलं. तेव्हा मला पण वाईट वाटलं, कारण मला मण्यारने सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे. मण्यार बोलले की बोंबल खूप वाईट झालं, तर मग वाईट झालं. आणि त्याच्यानंतर मला इतकं वाईट वाटलं मंडळी, खूप वाईट वाटलं. त्याच्या आधी मला काय कळत नव्हतं, पण मण्यार म्हणाले म्हणजे खरंच वाईट झालं. तर बाकी आता मी 2 मिनटं थांबते, नंतर तुमच्याशी बोलते. उफ, ह्या बाईला सगळ्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी त्या मण्यारचं व्हॅलिडेशन कशाला लागतं? प्रत्येक वेळेला आपलं मी बघितलं आणि मग मी मण्यारला दाखवलं आणि मग मण्यार म्हणाले असं झालं, मग असं व्हायला नाही पाहिजे होतं. मग मला वाटलं की हां बरोबर आहे, मी मण्यारला पण वाईट वाटलं म्हणजे खरंच वाईट झालं. अगं बाई, स्वतःची काही अक्कल काय आहे की नाही तुला? आणि जसं तू म्हणत होती की मला काय सुचत नाही बोलायला, तर नको बोलू. नको प्रत्येक गोष्टीवरती आपली टिप्पणी देणं जरुरी नाही आहे. कशाला उगाचच आपलं ज्ञान पेलते? हां, प्रत्येक गोष्टीला मोठं मला वाईट वाटलं फक्त बोलते, काय फरक तर काय पडलेला दिसत नाही. आपली उठते की सुटते बघावं तेव्हा लगेच त्या दिवशी काय काय चमचमीत आणि हे सगळं करून असं काय 2 मिनटं काय असं काय बोलतात त्याला, श्रद्धांजली वाहिली आणि म्हणजे काम झालं वाटतं. वाईट वाटायचं सगळं झालं, मी माझं काम केलं, बस आता जाऊ दे. आता मी खाते बिते आणि काहीतरी मज्जा करते आणि शॉपिंग करते. अरे नाही तर नाही ना. अरे ठीक आहे, प्रत्येक वेळेला आपल्याला त्याच्यावर टिप्पणी केलीच पाहिजे असं कुठे मॅन्डेटरी का लिहून दिलंय का? उगाचच म्हणजे अननेसेसरी ज्या विषयामध्ये आपल्याला नाही समजत त्याच्यामध्ये उगाचच आपण काहीतरी बोलायचं आणि शहाणपणा दाखवायचा. आणि त्या मण्यारचं तर काय रे बाबा, तो कुठला मोठा हुशार लागून गेला की तो सांगणार आता की हां काय वाईट झालं की नाही झालं. ज्यांना सगळ्यांना ना आपली आपली अक्कल आहे, आम्हाला पण आहे. आणि तुझ्या आता माहिती नाही अंड्यांना नसेल म्हणून तुला हे सांगावं लागतं त्यांना. काय बडबडत असते आणि काय असं झालं तसं झालं. थांबा मी जरा आता बसते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते. अगं तू काय बस तू बस, अजिबात त्याच्यातच राहा, तोच विचार करत राहा, समजली ना? हां, बिलकुल पण तू काही गरज नाही आहे तुला परत बोलायला यायची, बावळट कुठली. चुबस. त्या मण्याच्या स्क्रिप्टवरच तुझं चाललंय. ज्या दिवशी तो स्क्रिप्ट देत नाही ना, तुझे हाल कसे असतात बघितलंय आम्ही. आव 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 डेकर आव 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 आव.
आणि तो स्क्रिप्ट पण कसली देतो, थुकरट स्क्रिप्ट. इतकं खोटं पकडलं जातं, एकदम क्षणाला खोटं बोलत असतो, अशी फेकाडी स्क्रिप्ट देतो. वरती ऑफिसमध्ये बसून आहे ना, काही काम नाही करत आहे, स्क्रिप्टच लिहित असतो असली फालतू, तरी 100 चुका करतो. एवढा वेळ स्क्रिप्ट लिहित असतो तरी. हिला दुसरं काही येतच नाही, नुसतं हिला कसली स्क्रिप्ट देऊ नको, नुसतं अख्ख्या ह्याच्यामध्ये एकदा करायला सांग बस. मस्त एकदम हिट जाईल, एकदम व्ह्यूज, एकदम सॉलिड व्ह्यूज मिळतील. स्टिक ॲक्शन घेतली पाहिजे म्हणे, स्टिक ॲक्शन. हे आधी नीट करेक्शन हिला बोलायला शिक. आधी तुझ्या बायकोला ना, चौथी फेलला, अनपडला, अडाणटट्टूला आधी बोलवायला शिकव. बोलवायला, सोडवायला जाते ना तशी हिला बोलवायला पण शिकव. गव्हर्नमेंटला अपील करते मोठी, स्टिक ॲक्शन घ्यायला. तुला देणार आता स्टिक, अशी स्टिक देणार ना, रट्टे स्टिकचे, कळेल मग कशी ॲक्शन असते ती. आपलं काम कर बोंबडे, जास्त पुढे पुढे बोलू नकोस. असे वगैरे बोलले की तुझं काम कर, म्हणून मी आता काम करायला आले आहे थोडा ब्रेक घेऊन. आणि मी तुम्हाला दाखवते आता मी डोसा करणार आहे. आणि चांगला फॉर्मॅट झाला आहे. फॉर्मॅट झालं की खूप चांगला डोसा होतो. आणि आता हे खूप छान फॉर्मॅट झाला आहे. आणि आता मी याचा डोसा करते. आणि याच्यामध्ये मी थोडं पनीरचं पण स्टफिंग टाकणार आहे, जेणेकरून थोडं प्रोटीन पण मिळायला पाहिजे, नाही का. आली काही प्रोटीन घेऊन येडीबाई, नुसती काही कशात पण उगाच मोठ्या मोठ्या काहीतरी डेंगे हाकत असते, बोलत असते मी प्रोटीन. आणि याच्यामध्ये आता ते 2-2 पनीरचे तुकडे टाकेल प्रत्येक डोस्यामध्ये आणि बोलेल प्रोटीन खाल्लं, प्रोटीन रिच फूड. रिच नाही, प्रोटीन भिकारी फूड आहेस तू पण, 1 नंबरची फ्लक्झमबर्गची भिकारी. आणि तुझं फूड पण वाटेल ते बडबडत असते. बोलते की मी आयर्नच्या, मॅग्नेशियमच्या, मल्टीविटामिन सगळ्या गोळ्या घेते आणि रोज विटामिन डी खाते म्हणे. ते गमीज खात असेल आणि असं उगाच काहीतरी फेकमफाकी करते की मला विटामिन डीची कमतरता झाली आणि विटामिन डी रोज खाते. काय येडीबिडी आहे का? काहीतरी पॉवर बिवर पण सांग. नाही तर 50,000 आयूच्या गोळ्या घेऊन रोज घेत बसतील अंडे येडे कुठचे. आणि बाबा असलं काहीतरी प्रताप स्वतःच करायला जाऊ नका. डॉक्टरकडे जा आणि डॉक्टरकडनंच या सगळ्या गोष्टी प्रिस्क्राईब करून प्रॉपर टेस्ट वगैरे करून नंतरच घ्या. हे येडीचं काय ऐकू नका. ही चौथी फेल आहे, हिला काय माहिती स्वतःचं. हिला माहिती तरी आहे का विटामिन डी, एक्सेस विटामिन डीचे साईड इफेक्ट काय असतात. रोज खाते म्हणे, रोज. बावळट ए येडी, गपना. कोण झाला ना वाकडा तर बघ, त्या मण्याचा वाकडा झाल्याशिवाय राहणार नाही. मग बस तिकडे मिडनाईट कम्फर्ट देत. ते ब्रँड्स कसं प्रोनाऊन्स करते ना, ही ब्रँड्स. आणि काय ही चौथी फेल बाई, कसलं तिथे बसून ज्ञान देत होती नुसती. ते ब्लॅक फ्रायडे एकतर आहे ना. सगळ्यात पहिली गोष्ट आजकाल आहे ना, सगळीकडे ते ब्लॅक फ्रायडेचं सगळीकडे स्तोम माजलेलं आहे. सगळीकडे आता तो ब्लॅक फ्रायडे सेल असतो, इवन भारतातही असतो. पण मेन कॉन्सेप्ट ती US ची आहे. आणि त्याच्या मागे ना काहीतरी हिस्ट्री आहे, त्याच्या मागे ना काहीतरी आहे. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही गुगलवर सर्च केलं तर कळेल. पण आता असंच एक स्टाईल म्हणून सगळीकडे ब्लॅक फ्रायडे चालू झालेलं आहे. आणि आता जसं ती कुठलीही गोष्ट जितकी कॉमन होते ना, तितकं मग त्याचं ते जे इम्पॉर्टन्स असतो किंवा जे युनिकनेस असतो ते निघून जातं. तर जनरली कसं असतं, हे सेल वगैरे ह्यांचे जे प्रॉडक्ट्स यांना काढायचे असतात ना, ते हे लोक सेलला लावून टाकतात. आणि मग त्याची ऑलरेडी म्हणजे प्राईस वाढवून ते ओरिजिनल प्राईसलाच विकतात. म्हणजे जी प्राईस त्याची ओरिजिनल आहे ना, त्याच प्राईसला आपण विकत घेतो. पण ते प्राईस वाढवून असं स्लॅश करून मग ते विकलं जातं. आणि आपल्याला असं वाटतं की स्लॅश झालंय. पण ॲक्च्युली ते काहीही कमी केलेलं नसतं. दॅट इज द ओरिजिनल प्राईस ऑफ द प्रॉडक्ट. आणि हे सगळीकडे तसंच केलं जातं. आणि खूप सिलेक्टिव्ह आणि खूप असं 1-2 असं खूप थोडंसंच राहिलं आहे. म्हणजे तेच सुरलेला माल विकत असतात. सो त्याच्यामध्ये तर काहीच आता राहिलेलं नाही आहे. आणि मला तर कधीच असं म्हणजे सेलमधल्या गोष्टी खूप रेअरली मी घेतल्या आहेत. नॉट बिकॉज म्हणजे मी काय असं भारी वगैरे, बट ॲक्च्युली तुम्हाला कधी फार रेअरली काहीतरी चांगलं मिळून जातं. नाहीतर मग त्याच्यामध्ये कधीच तुमचं न्यू अरायवलचे प्रॉडक्ट्स नसतात. ते नेहमी सगळं त्यांना काढायचा मालच ते काढत असतात. आणि तसंच झालं. इतकं आदल्या दिवशी हिने एवढं हाईप केलं, असं असतं तसं असतं, आम्ही जाणार आहे आणि बघणार आहे. आणि इकडे खूप असं भारी असे बॅग्स मिळतात, हे मिळतात ते मिळतात. आणि एकतर येडी, आता तुझ्याकडे आहे का? तुझे व्ह्यूज पडले आता काय त्या पोरींचे खाणार, आता काय बॅग घेणार आणि बुकणीत घालणार तुझ्या? किती बॅग घेते ग? काय करते काय त्या बॅगचं? काय तुला ना करणारच एकदा पॅक त्या बॅगमध्ये, बावळट कुठली.
काहीतरीच सांगत असते. शो ऑफ करायचा तर किती शो ऑफ करायचा. अशा ज्या बायका असतात ना, अशा बायकांच्या नवरे भिकेलाच लागतात. कारण गरज नसते ना, तरी पण उगाचच आपलं खर्च 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 वाटेल तसं नुसतं दाखवण्यासाठी खर्च करायचा. आणि हे दाखवण्याच्या नादामध्ये ना, कधी आपल्या हातातनं वेळ निघून जाते आणि कधी आपण अवास्तव खर्च करून ठेवतो ना, हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तसंच या बोंबडीच्या मागे आणि त्या मिडनाईट कम्फर्टवाल्या मण्यारच्या मागे. तर मण्यार तर त्या मिडनाईट कम्फर्ट पायी येडा झालाय. इतकं म्हणजे मी विचारच करते की अशी काय गोष्ट आहे. आपण इतके दिवस विचार करत होतो, इनफॅक्ट इतकी वर्ष विचार करतो की असं काय गोष्ट आहे ही चौथी फेल, हिला एकदम कसं पसंत केली आणि कसं काय झालं. म्हणजे काही असो, तो काय तो पण काही असा डूड नाही, पण ॲटलिस्ट त्याच्याकडे शिक्षण आहे. त्याचे शिक्षण काय आता शिक्षण असो नसो ते पण एक वेगळा ऑलटुगेदर डिफरंट टॉपिक आहे. पण जे पण आहे तो तिथे आहे नशिबाच्या जोरावर. हिच्याकडे तर काय होतं, पण मग मला कळलं हिच्याकडे हे होतं. अगदी त्या वेळेपासून जेव्हा पसंती झाली ना, पहिल्याला डच्चू दिला आणि ह्या मण्यारला हा म्हटलं, तेव्हापासून हेच जलवे दाखवलेत. नाहीतर मग असं आयत्या वेळेला डच्चू देऊन आपल्याकडे का आली ह्याचा विचार मण्यारने पण केलाच असेल ना. पण मण्यारला जे पाहिजे होतं ते मिळणार आहे म्हटल्यावर मण्यार कशाला मागे राहतोय. केक, माय गॉड, वॉट अ केक. इतका मस्त केक होता ना, काय विचारूनच सोय नाही. व्हेरी युनिक. बोंबाड हे मात्र नक्की की खूप युनिक केक होता. आणि त्या केकमुळे ना खूप गोष्टींचा उलगडा झाला. वॉट अ केक. कधी आयुष्यात नाही विसरणार मी, आयुष्यात. चौथी फेलला बोलता पण येत नाही. काय तर म्हणे किचन क्लोथ्स घेते, किचन क्लोथ्स. मला वाटलं ही ॲप्रन बिप्रन काहीतरी घेत असेल किचनमध्ये घालण्यासाठी क्लोथ्स. बघते तर काय किचन क्लॉथ म्हणायचं होतं तिला, त्याला किचन क्लोथ्स अख्खा व्हिडिओमध्ये किचन क्लॉथ्स. मी किचन क्लॉथ घेतले, खूप छान आहे ते क्लॉथ. अगं बाई, किती म्हणजे ही बाई किती घाणेरडी आहे यार. किती म्हणजे परत आपला अडाणीपणा दाखवत असते, एकदम प्रॉमिनंटली दाखवत असते. गेल्या वेळेला कमी पडला, अजून दाखवू तुम्हाला मी कशी अडाण टट्टू आहे, दाखवते. मग असलं काहीतरी गटार आपलं उघडते, आपलं तोंडाचा ढेकार. आवा. आता थोडा वेळ आहे अजून मुलींना घ्यायला, तर मी विचार करते की इथे बसून एक कॉफी घेते. तर मी आता एक कॉफी घेतली आहे, थोडं निवांत बसते, तुमच्याशी बोलते आणि कॉफी घेते. अरे तुला तर कॉफी आवडत नाही ना. तू तर त्या दिवशी बोलत होती, खरं सांगू मला ना एवढे कॉफी आवडत नाही आणि जास्त असं नाही. इतकी बोलली ना, अक्षरशः अव्वाच्या सव्वा खर्च करून आहे ना भिकेला लागले. साध्या गोष्टीचे खर्च करण्याचे पैसे नाहीत ह्यांच्याकडे. बाटा तर बघा मोठ्या. त्यावेळेला गाडीचं पेट्रोल भरायचं होतं, ती पेट्रोलवाली गाडी बाहेर काढली, तर त्यामुळे मग कॉफीचे पैसे वाचवले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गॅस भरायचा नव्हता. तर ते अगदी क्लिअर आहे की जेव्हा यांना चार्ज करायची असते, चार्ज करायची नव्हती, चार्ज करायची असते तेव्हाच हे लोक कॉफी घेतात. अदरवाईज ह्यांना कॉफी आवडत नाही. थर्मसमध्ये घेऊन ठेवते मी चहा. मग घेऊन जायचा होता ना, सगळीकडे थर्मसमध्येच घेऊन फिर ना. कशाला कॉफी पिते, तुला आवडत नाही ना. अगं बाई, म्हणजे इतकं खोटं बोलताना ना या बाईची जीभच कशी रेटते. मी तेच म्हणते की इतकी म्हणजे हिच्या जिभेवर आहे ना खोटी काय बसली आहे ना, खोट्याची देवी कुठली काय बसली आहे. देवीने राक्षसीण बसली असेल की उठता बसता ही बाई खोटं बोलते. म्हणजे इतरांच्या जिभेवर सरस्वती बसते, हिच्या जिभेवर राक्षसीण बसली आहे. राक्षसीण, खोटारडी राक्षसीण. बघावं तेव्हा खोटं. आणि ॲज युजल ही जेवण वाढायच्या आधीच, म्हणजे जेवण अजून जेवायचं तर दूरचीच गोष्ट, वाढून पण नाही घेतले, त्याच्या आधीच ही बाई सांगते प्रत्येक वेळेला. ते वरणबट्टीच्या वेळेला पण वरण तर खूपच छान झालंय वरण. तुला कसं कळलं तुला. वाट्या पिते ही बाई. म्हणजे करता ना अर्ध आधीच हिच्या पोटात जातं, म्हणून ही करता ढेकर मारत असते. खूप छान झालंय आणि खूपच छान दिसतंय. आणि आता करते, त्यांना भूक लागली आहे, मी तर प्यायली आहे मध्ये. तर मला एवढे नाही आहे, पण यांना भूक लागली आहे, यांना देऊन देते. आणि म्हणूनच ही आधी ना त्यांना सगळ्यांना वाढते, त्या गिनी पिगला बसवते तिकडे, त्याला आधी वाढते, त्याला टेस्ट करायला. कारण हिच्यामध्ये एवढा पेशन्स कुठून येतो माहिती आहे, आधीच हिचं पोट भरलेलं असतं.
म्हणून मग असं एकदम तुम्हाला वाढते गरम गरम तुम्ही खाऊन घ्या, मी तुम्हाला गरम गरम वाढते, अजून करते तुमच्यासाठी एकदम ताजं गरम गरम. आणि स्वतःला एकदम सती सावित्री आणि त्यागाची मूर्त दाखवते. त्याग बी काय ना करत ही बाई. ही बाई आधीच आपलं स्वतःचं भरून बसलेली असते ढेरी ढेकर मारत आणि मोठी सांगते तुम्हाला गरम गरम वाढते. सगळ्यात गरम गरम ताजं ताजं तर ही ठुसलेली असते. सगळ्यात पहिले आली मोठी फेकाडी फेकुचन चौथी फेल पार्वता माने. हट. आणि भांडते एकदम व्ह्यूज एकदम नळावर अशी भांडल्यासारखी कच्चा भांडते, कारण ते तर अंगातनं जाणारच नाही ना. चौथी फेलच्या एवढी अडाण टट्टूबाई, तिच्या अंगातनं अडाणीपणा तर जाणारच नाही, तर ते आधी दाखवून देते. मग स्वतःची रियालिटी बाहेर आल्यावर दुसऱ्या दिवशी जो व्हिडिओ येतो ना, तो तुम्ही नेहमी नोटीस करा मंडळी, ही एकदम मवाळ झालेली असते. तिचा स्वर एकदम मवाळ झालेला असतो आणि एकदम अशी मी किती साधी आहे, मी किती भोळी आहे आणि मी किती गरीब आहे आणि मला कसं लोक बोलतात. म्हणजे असं आता मी तुम्हाला ना, आता कोणी पण हे केलं ना, तर बघा मला आवडत नाही, मी असं कधी करत नाही, पण आता मी फर्स्ट टाईम असं करते. मी असं नेहमी फर्स्ट टाईम बोलते, पण मी दरवेळेला अशी बसते आणि अशीच लोकांशी भांडते आणि मग मला अजिबात आवडत नाही. आणि ज्यांना नाही बघायचं नका बघू. आणि काही लोकांना ना इतकी घाणेरडी सवय असते ना, प्रत्येक गोष्टीमध्ये खोट काढायची आणि प्रत्येक गोष्टीमध्ये असं म्हणजे अक्षरशः हिला ना असं चोक होईपर्यंत भांडते आणि दुसऱ्या दिवशी आता मी सगळं करून घेतलेलं आहे आणि खूप व्यवस्थित. मला ना असं होतच नाही, म्हणजे मी सगळं आता साफसफाई करून घेते. मला अजिबात पहिल्यापासूनची माझी सवय आहे, मी एकदम सगळं साफ केल्याशिवाय निघत नाही. आता उद्या कुठे जायचं झालं तर मी असंच घर ठेवून जाऊ शकत नाही. तर मी थोडा वेळ बसले होते, नंतर मी आता सगळं साफ करून घेतलं आहे. आणि असं नाही की फक्त हेच, मी असं वरपासून सगळं म्हणजे मण्याला पण सगळं कम्फर्ट सगळं काळजी घेऊन मी आता सगळं करून आता माझं झालेलं आहे. आणि आता मला कुठेतरी बरं वाटतंय आणि मला तसंच आहे, मी असं दिवसभर असं काय ना काय करत असते. अरे बापरे, एकदम येडी आहे रे ही बाई, एकदम म्हणजे सर्किट अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलची सर्किट आहे. वेड्यासारखी काम करत सुटते. एका दिवशी काम करेल इतकं करेल अति करते आणि मग दुसऱ्या दिवशी एकदम ढेपाळते. दुसऱ्या दिवशी मी थकले, आज मला इच्छाच नाही. अगं कुठलंही काम इतकं अति का करते तू, की दुसऱ्या दिवशी म्हणजे एकदम त्याचा असा वीट येईल. जर तुला रिअलाईज होतंय का की तुला स्वतःला जर कंटाळा येतो तर तुला बघणाऱ्यांना किती कंटाळा येत असेल, किती ट्रॉमॅटायझिंग येते, किती म्हणजे ना इतकं विचित्र फिलिंग येतं ना मंडळी. खरंच इतकी नेगेटिव्हिटी येते. म्हणजे भलेही ही काम करत असते, मला कळतच नाही हिच्या अंड्यांना त्याच्यातनं कसं पॉझिटिव्ह वाटतं, कशी प्रेरणा मिळते. बापरे, मला हिला बघूनच, हिचं काम बघून मला थकवा येतो. असं वाटतं की मी काही न करताच मीच थकली आहे, नुसतं हिला बघून थकली आहे. मग आपल्या घरातलं कामं तशीच पडतात. इतकी बेकार ही बाई वेड्यासारखी करत असते. त्या दिवशी तर बघितलं ना, ते व्हॅक्यूम क्लीनर घेऊन आली, अख्खा व्हिडिओ छापला या बाईने व्हॅक्यूम क्लीनरवर. तो छापला. आता हिच्या त्या लिंकचा आणि हिच्या त्या व्हॅक्यूम क्लीनरचा कोणाला काही फायदा नाही आहे, तरी हिने तो दाखवला येडीसारखा. आणि वरून ते करत बसली. हिचा आवाज कमी होता, तर त्या अख्ख्या व्हिडिओमध्ये त्या व्हॅक्यूम क्लीनरचा आवाज लावून ठेवला हिने. बापरे, माझं डोकं दुखलं मंडळी. हे कसले व्हिडिओ करते आणि काय दाखवत असते. आणि अक्षरशः तो एक सोफा क्लीन करते. म्हणजे ते असतं ना चक्की पीसिंग अँड पीसिंग, तसं यायचं क्लिनिंग अँड क्लिनिंग. नंतर ते कार्पेट. बापरे, अगं वेडी आहेस का तू मूर्ख बाई. थोडंसं असं ग्लिम्स दाखवलं किंवा मी हे घेतलं आणि आता मी हे क्लीन करते आणि असं एकदम झटक्यामध्ये असं. एक एडिटिंग पण एक स्किल आहे, प्रेझेंटेशन पण एक स्किल आहे. हे काय आहे, तासन तास असं म्हणजे हिची आपली सफाई होईपर्यंत अंडे बघतायत. तुमची कामं राहिली तिथे बाजूला. मूर्ख अंडे सडके, म्हणून तुमचं असं सडलंय तिथेच. सडवून हिला बघून सडले तुम्ही, येडपटकुटचे, येड्या राऊंडचे. आणि ही बाई काय बोलते याचं काय म्हणजे काय ताळमेळच नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जर ही आता शिफ्ट होणार आहे, मी लास्ट पॉडकास्टमध्ये पण बोललेली, जर ही आता नवीन घर वगैरे घेणार आहे आणि तो सोफा डिलिव्हरीसाठी तिथे थकवून ठेवला आहे, तर ही कशाला आता हे व्हॅक्यूम क्लीनर वगैरे आता जुनं आहे तर तेच काम चालव ना, मग नवीन घरानुसार नवीन घे. पण नाही,
हे घेते म्हणजे आता कुठे गेलं हिचं नवीन घराचं जे काही हिने सांगितलं होतं की इकडच्या आहे म्हणून आम्ही तिकडे सोफा मागवला. मग बाकीच्या गोष्टी तरी ह्या घरासाठी ह्या घराच्या अकॉर्डिंगली का करतेस जर तू हे घर सोडणारच आहेस तर. आणि मग तुला एवढं वर खाली करण्याचा प्रश्न पडणारच नाहीये ना, म्हणजे तिथल्या तिथेच तू सगळं करणार आहे ना. मण्याचं पण वर खाली तिथेच होणार आहे. मग कशाला तू उगाच नको त्या गोष्टीवर खर्च करत बसली आहे. आणि जेव्हा ही बाई चालली होती ते व्हॅक्यूम क्लीनर घ्यायला, बरं जाते ते जाते घेतेस ते आमचं काय जाते मूर्ख बाई. पण लोकांना येडा बनवते आणि बनतात ना अंडे, ते अंडे पण त्याच लायकीचे आहेत. असो बरं, ते चालली आहे तर त्यावेळेलाच हिच्याकडे डिलिव्हरी आली आणि त्यामध्ये व्हॅक्यूम क्लीनर होता जो तिने नंतर दाखवला. तर तो व्हॅक्यूम क्लीनर जर तू ऑर्डर केला होतास तर मग तू कशाला काय करायला चालली आहे तिकडे फरमानेला, कशाला तिकडे जाऊन व्हॅक्यूम क्लीनरचा व्हिडिओ दाखवत बसली. म्हणजे हा तर सोफ्यासारखाच व्हिडिओ झाला ना. तो सोफा काय घ्यायचा बिचा काही नव्हता, पण त्याच्यावर व्हिडिओ छापला. म्हणजे त्याच्यानंतर हिला घरबीर काय घ्यायचं नाही आहे, फक्त स्वप्न बघितलं, ते स्वप्न पडलं, ते स्वप्न सांगायला हिने व्हिडिओ छापला. आता हिच्याकडे ऑलरेडी हिने व्हॅक्यूम क्लीनर मागवलाय तरी व्हॅक्यूम क्लीनर बघायला तिथे गेली. आणि नंतर तिकडे काय तर आम्हाला पाहिजे तो नव्हता तिथे आणि म्हणून आता आपण नंतर डिस्कस करू. आणि आज काय वेगळंच बोलते. आज बोलते की व्हॅक्यूम क्लीनर आला आणि खूप छान आहे. अरे आता कुठला अजून व्हॅक्यूम क्लीनर आला, किती व्हॅक्यूम क्लीनर. अरे घर आहे की घाण, काय कबाडखाना की कचरा कुडा काय आहे काय ते, किती व्हॅक्यूम क्लीनर लागतात तुला, पागल आहे का तू येडपट. तेव्हा ऑर्डर आलेला एक व्हॅक्यूम क्लीनर, नंतर ही घ्यायला गेली एक व्हॅक्यूम क्लीनर, तो न घेताच परत आली. त्याच्यानंतर आणि ऑर्डर केला म्हणते, तो पण आलाय. किती आणि काय आहे, रोबोट आहे तुझ्याकडे आणि काय काय करते काय, म्हणजे इतका कचरा कसा काय, कचरा घर आहे का ते, कुडा घर. शी कसलं घर आहे ग, इव घाण. आणि हिला तर जर सकाळी ब्रेकफास्ट केला तर हिला दुपारी जेवणाची इच्छा होत नाही. दुपारी जर जास्त जेवण झालं तर हिला चहा घेण्याची पण इच्छा होत नाही. इतकं जेवण झालं होतं ना, इतकं जास्त जेवण झालेलं की आम्हाला चहा घेण्याची पण इच्छा नव्हती. चहा करावासा तर वाटत होता पण म्हणजे अजिबातच जागा नव्हती, तर चहा घ्यावासाच वाटत नव्हता. खूप जास्त जेवण झालं, एवढं हिचं नेहमीच आहे. आणि त्या दिवशी म्हणे की दुपारी आम्ही एवढं खाल्लो आणि तेवढं खाल्लो आणि हे पण केलं आणि ते पण केलं. मुलींनी पण अगदी मन लावून खाल्लं, मनापासून खाल्लं. त्या कान्या खाणार ग भाई, त्या मिळेल तिथे झपाटाच मारतात. बिचाऱ्यांची भूकमरीच्या पोरी आहेत त्या दुष्काळग्रस्त प्रदेशातनं आलेल्या, तर काय करणार ना. मग काय दिसलं मिळालं की कधी खाऊ, ही खाण्याच्या चक्करमध्ये म्हणजे खरंच त्यांनी माझे आभार मानायला पाहिजेत. आज त्यांना जे खायला मिळतं ना पोटभर, केवळ माझ्यामुळे. आता ही आई झपाटा मारून सगळं संपवायची. आता लोकलाजस्तव, म्हणजे लोकलाजस्तव नाही, आम्हाला लाजून आमची मंडळीच्या अंड्यांना तर काय फरकच पडत नाही, ते पण आपल्या मुलांना असंच भूक मारत असतील. तर ह्यांची आई आता देते ना यांना थोडं खायला, तर झपाटे मारून खातात. तर ही म्हणे की मुलींनी पण खाल्लो वगैरे आणि खूप खाल्लं आम्ही. आणि परत संध्याकाळी ते सगळं एवढं ऑर्डर करून बसली आणि म्हणते की आता आम्हाला खूप भूक लागली. बसली पण वर म्हणत होती की खूप भूक लागली. अरे खूप भूक लागली आहे तर मग आता कसं पचलं तुझं. सकाळचं जेवण, दुपारचं जेवण ते सुद्धा लेट जेवली होती. सकाळी नाश्ता करून गेलेली, मग दुपारी जेवली थोडंसं लेट आफ्टरनून, आणि परत संध्याकाळी म्हणजे 6-7 वाजता जेवायला बसली आणि खूप भूक लागली. याचा अर्थ तू दुपारी जेवलीच नाही. आणि कारण काय सांगितलं, इतकी भूक लागलेली की मी शूटच नाही घेतलं आणि मी व्हिडिओ काढायलाच नाही झाला मला, आम्ही आधी खाऊन घेतलं. हो का, मग संध्याकाळी पण तुला इतकी भूक लागलेली, मग तेव्हा कसं दाखवलं. कारण तेव्हा खरंच आलं होतं ना, दुपारी असंच स्वतःच्याच मनाचं खोटं आलेलं. कारण दुपारी तू एवढी जेवली असती ना, ढक्कार मारले असतेस आणि एवढं खर्च झालं ना तुझा रात्रीचं, तू तोंडाला पण लावला नसतंस. घरी जाऊन ना 1-1 कप दूध दिलं असतं आणि झोपलं असतं त्या मुलींना बिस्किट बरोबर खाऊन, नाही तर पाण्यात बुडवून खायला सांगितलं असतंस. कोणाला फेकते का, दुपारी एवढे जेवली आणि तेवढं जेवली. तुला काय आज ओळखतो का आम्ही. तू स्वतःला पण जितकी ओळखत नसेल ना बोंबडे, तितक्या तुझ्या ढेकरांना मी ओळखते. कधी ढेकर मारते आणि कधी डुसक्या मारतेस ती, गब्बास. आणि तो चंपाषष्ठीचा व्लॉग, तो तर काय म्हणजे हिच्या सासूने हिला कुठल्या तरी घाणेरड्या मुहूर्तावर हिच्याकडे ते काय बोलतात ते असतं ना ताट,
तळी भरायला ते दिलंय, तर ते आपलं आता काय मजबुरी आहे तर करते आपली काहीतरी. आणि मोठी संस्कार आणि याच्यात तिथं कॉन्टेंटच आहे तिचं, आणि दरवेळेला ते न चुकता दाखवते. त्याच्यामध्ये काहीच वेगळं नव्हतं, नेहमीचाच तो तेच वर्ष आणि तो रिपिटेटिव्ह दाखवणार नव्हती ना बाय द वे. हां, आता हा किती वेळा रिपीट केलाय तर स्वतःलाच बघ. प्रत्येक वर्षी टाकते तोच व्हिडिओ, आणि त्याच्यामध्ये तस्सेमच फरक नसतो. गेल्या वर्षीचाच उचलून ह्या वर्षी पण टाकला असतास ना तरी अंड्यांना काय कळलं नसतं, इतका सिमिलर असतो तो. आणि प्रिंटर घेतला. प्रिंटर काय म्हणजे काय मोठी गोष्ट आहे का प्रिंटर घेणं? उगाच आपलं काही आहे. आणि कारण ऐकलं का, काय तर म्हणे आपण किती उपयोग व्हायचा ना आपल्याला नागपंचमीला, बैलपोळ्याला. काय अरे कशाला? अरे नागपंचमी आणि बैलपोळ्याची प्रिंट घेण्यासाठी जर तो प्रिंटर घेतला असेल ना तर तू तर म्हणजे खरंच ग बाई, इतकी येड्या राऊंड चेस म्हणजे इतकी भयंकर आहे ना. कशाला पाहिजे तुला? त्या मण्याचाच फोटो लाव ना. मण्याचा फोटो लावला की नागपंचमीला पण होऊन जाईल आणि बैलपोळ्याला पण, कारण तो मणी पडलेला नाग पण आहे, मण्यार पण आहे, आणि बैल तर तो आहेच. बुग बुग बुगू बुग बुग बुगू. मिडनाईट कम्फर्टसाठी बैल बनले. आणि त्या डिश घेतल्यात अगेन ॲज युजल. मण्यार म्हणाले बोंबाल, कोण कोणाच म्हणाले मण्यार म्हणाले बोंबाल तू ह्या प्लेट्स घे, ह्या प्लेट मला खूप आवडल्या. हो ना मण्यार, तुम्हाला खूप आवडल्या हो ना, आणि खूप छान होत्या. त्या म्हणाल्या ह्या युनिक आहेत, तू याच घे. अगं युनिक नाही आहेत, त्या कॉमन आहेत. हिच्याच व्हिडिओ खाली किती लोकांनी केलेत की कॉमेंट केले की आमच्या इथे पण मिळतात आणि आमच्या गावात पण मिळतात. अगं ते न्यू कलेक्शन नाही आहे, न्यू कलेक्शन तर अजिबातच नाही आहे, आणि युनिक पण अजिबात म्हणजे अजिबातच नाही आहे. रस्ते का माल सस्ते मी घेते, आणि जे बोलली ना मी, जो काढलेला माल असतो ना, काय ना काहीतरी डिफेक्टिव्ह पीस की उठा लो कोई नाही ले रहा है आणि शिल्लक आहे ते संपवायचं आहे, ते ही एकदम स्वस्तामध्ये उचलून आणते. आणि ते पण काय, ते गरज नसताना अगेन, मग ते स्वस्त आहे महाग आहे ते तर अजून वेगळा विषय आहे, बट गरज नसतानाही घेते. आता हिच्याकडे कोण येतं म्हणे पार्टी, आपल्याकडे पार्टी असेल तेव्हा वापरणार, कोण येतं कोण? आणि आलं तरी पण कधी कुठच्या काळात त्यांना काय रिकाम्या पुऱ्यामध्ये पाणी भरून देते. ही हिची पाणीपुरी असल्या गोष्टी देते खायला, आणि म्हणे की आपण पार्टी देणार तेव्हा आपण असं. कसली पार्टी देणार तू? कसली आणि कशाबद्दलची पार्टी? या आयुष्यात काय आहे का आता, राहिलंय काय? तर उरलेली मजा करायची बघ आता, पार्ट्या देते. आणि फ्लक्झमबर्गमध्ये नवीन लोक आली आहेत म्हणे. हां, नवीन लोक म्हणजे नवीन बकरे. आता सगळे मराठी जे जुने फ्रेंड्स वगैरे होते ना, त्यांना तर हिची कीर्ती पोचली आहे, सगळ्यांना कळलंय, स्वतः अनुभवलं त्यांनी की कशी आहे ही, म्हणून ते तर झाले दूर हिला कल्टी देऊन. तर आता नवीन हिंदी लोकांना पकडते, म्हणजे कोणाला काय कळणार नाही, पण त्यांना पण कळेल, याची खबरदारी मी येईन बोंबले, समजलं ना? त्यापेक्षा तो खोटेपणा बंद कर. आणि स्वतः जरा काहीतरी स्वतःला चेंज कर, आणि चांगला चेंज कर, आणि सच्ची एक इमानदार व्यक्ती म्हणून जरा वागायला शिक, तर तुला बरं होईल हे असले धंदे करण्यापेक्षा. ह्याने पकडलं, ह्याच्यासमोर रियालिटी बाहेर आली की मग दुसरा पकडायचा, मग तिसरा पकडायचा, नवीन बकरे, आणि वर तोंड करून सांगते पण नवीन लोक आली आहेत म्हणे. आणि त्या व्हिडिओच्या शेवटी बघा कशी एकदम बसली आहे ती सोफ्यावर, कशी एकदम पार्वता माने दिसते. एक तर दिवसभर ते आयलायनर लावून बसलेली असते, ते लायनर नीट लावता पण येत नाही, आणि ते ग्लॉसी लायनर लावते. आत्ताच्या काळात कोण ते ग्लॉसी लायनर लावतं? ते लावते, आणि ते अशी सगळी लिपस्टिक अशी तशी पसरलेली असते, मध्ये मध्ये कम्फर्ट देऊन येते वाटतं. काहीतरीच अवतार असतो बाबा हिचा. आता मी थकले, आता मी ठेवते, आता मला अजून खूप काम आहे, अजून कम्फर्ट पण द्यायचं आहे. त्यानंतर कुठेतरी त्या मुलींना घेऊन आणि सगळं म्हणजे गेले हे परिवार आहे ठग लाईफ मॉलमध्ये कुठच्या तरी, तर म्हणे की या लांब आहे, आम्ही कधीतरीच येतो इथे, आम्ही फार कमी येतो इथे, आमच्या खूप आठवणी आहेत. अरे कमी येतो आणि खूप आठवणी आहेत? अरे कमी येतात तर आठवणी खूप कशा झाल्या तुमच्या? अच्छा, तिथे जेव्हा गेले तेव्हा तिथे काहीतरी असं पिक पॉकेटिंग नाही तर म्हणजे असं मालबिल असं काहीतरी केलेलं दिसतंय, म्हणून तुमच्या खूप आठवणी झाल्यात. एकदा ना पकडलेच गेले पाहिजेत. आणि मण्यारला जरा जास्तच कम्फर्ट मिळालेला होता वाटतं, त्या व्हिडिओमध्ये जरा जास्तच बोलतोय पुढे 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 पुढे. अरे चवण्या, मणी पडलेला मण्यार. आधी कॉलीफ्लॉवर आणि कॅबेज मधला फरक समजून घे. पर्पल कॉलीफ्लॉवर दाखव म्हणे, कॅबेज असतो तो येड्या रिकाम्या अंड्याचा, गवस. आणि जरा ना आपली चप्पड आपली एक्सप्रेस तुमची चालू असते ना, आपली फेकाफेकी एक्सप्रेस, तेव्हा ना जरा मुलींकडे लक्ष द्या.
त्या बघा, त्या मला वाटतं त्या फेरीला शू आलेली, ती कशी करत होती, अशी अंग हलवत होती, असं शहारे येत होते, अशी अशी बघत होती, तिला असं झालेलं कंट्रोल होत नव्हतं, ती ट्रॉली घट्ट पकडत होती, तिला असं वाटत होतं की कधी थांबते आणि मी सांगते की मला शू आली आहे. आलेली ना शू एकदम, म्हणजे मी ओळखू शकते बॉडी लँग्वेज. अरे स्वतःची मुलं असून हे लोक नाही, कसले आई बाप आहेत रे. ती बघा कशी करते तिकडे, अशी भिरभरल्यासारखी, तिला आलेली जोराची. म्हणार तुझी ओव्हर ॲक्टिंग कमी कर, गिनी पिग आहेस ना, गिनी पिग बनूनच राहा. जास्त काही मदत करतो आणि हे करतो ते करतो दाखवण्याची काही गरज नाही, आणि करतोस तर कर, समजलं ना. फालतूचे नाटकं नको तुमची. आणि काय मी माझ्या मुलींना गोड खायला देत नाही, आणि दुसऱ्या दिवशी कशी भांडायला लागली की मी माझा चांगला हेतू असतो, माझं चांगलं हे असतो म्हणून मी बोलते, नाही तर मला काय नाही आहे, ज्यांना पाहिजे तर घ्या, नाही तर सोडून द्या, मी तर चांगला, तुमचं चांगलं व्हावं, आमचं चांगलं व्हावं की कोणाचं चांगलं व्हावं याचा तू विचार नको करू, तू तुझं बघ. आणि लोकांना जे दिसतं ना तर ते बोलणारच. आता खोटेपणा पकडला जातोय ना, दर दिवशी मिरच्या लागतायत हिला, चांगल्याच झोंबतायत. हिला ना काय बोलू नका, हिला ना सरळ फाट्यावर मारा, हिला बघूच नका, सरळ बेस्ट आहे तेच, हिला हीच ट्रीटमेंट दिली पाहिजे. जास्तच बडबड बडबड कोणी विचारलंय तुला? हां. आणि जे ना प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच, जे स्वतः आधी करत नाही ना ते दुसऱ्यांना नको शिकवूस. आणि जे दुसरे जर तुला बोलतायत ना तर त्यांना काहीतरी खटकलं म्हणून बोलतायत, काहीतरी वेगळं दिसलं म्हणून बोलतायत, अंड्यांचे डोळे उघडतायत, आणि हिला असं वाटतं अंड्यांनी असंच कुसत राहावं, सडत राहावं. आली मोठी शाणी, चल आता चल, तू विसर आता, तुझं गेलं आता, सगळे जे बनवायचीच ना अशी बनवा बनवी, बाजार उठलाय तुझा आता, थोडंच बाकी आहे, पूर्णच उठणार आहे, असा उलटवणार आहे ना परत पलटाव्याची तुझी हिंमत नाही झाली पाहिजे. काय तर मोठी, म्हणजे किती खोटं बोलायचं आधी, आपलं खोटं इतकं बोलून 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 आणि असं हिची मजाल ही झाली आता की लोकांनी ते पचवून पण घ्यायचं, म्हणजे कोणी नाही काढायचा हिचा ब्रँडचा. मुलींना मी गोड देत नाही, मी खूप हेल्दी देते, आणि मी त्यांचं सगळ्यात आधी विचार करते, आणि सगळं त्यांना इतके चॉकलेट खाल्ले म्हणून मी त्यांना बोलली आता एकदम बंद. आणि काय घेऊन आली? न्यूटेला. अगं नटेला असतं ते, न्यूटेला काय असतं बरं, ते घेऊन आली. म्हणजे सगळं अनहेल्दी. त्याच्यानंतर केक, त्याच्यानंतर जॅम, आणि काय ते ज्यूस पॅकेट, ते ज्यूस, हे सगळं. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आणल्यानंतर वर म्हणते की मी गोड खायला देत नाही. मग हे काय आंबट आहे? हां, आंबट शौकीन तुझ्यासारखं ही काय आहे का माण्यासारखं? अरे काय बोलावं ग, इतकं धडधडीत दिसतंय लोकांना, आणि वर तोंड करून सांगते मी देत नाही त्यांना गोड आणि एकदम हेल्दी देते, हे हेल्दी आहे. आणि माण्याच्या ढेरीचं कोणाला सांगते काय की म्हणजे मी त्यांनी हेल्दी केलं म्हणून त्यांची पण ढेरी सुटली नाही आहे. कशी सुटणार? एवढा कम्फर्ट मिळाल्यावर, रोज एवढा पार्वता माने ती बसून तिथे एवढं गदा गदा उडाल्यावर कशी सुटणार? अगं नको ना बोलायला लावू, आणि कशाला ना फालतूचं ज्ञान देते. तुझा मण्यार आहे ना एवढं डुडली आहे ना, आणि एवढा आहे ना फिट्टम फाट, तो स्वतःकडेच ठेव त्याला, कोणाला नको आहे तसा पण तो, समजलं ना. तू त्याला आणि तो तुला लखलाभ, आणि त्याची ना आणि तुझी दोघांची पण मोठी, कोणाला काही फिगरशी तुमच्या घेणं देणं नाही आहे की तुला कुठून काय सुटले की नाही सुटले. ते तुम्ही एकमेकांना दाखवा, आणि काय कम्फर्ट द्यायचं तर द्या, आणि ना फालतू चाळे ना ते तुमचं जे काय आहे ते प्रायव्हेट ठेवा. बकवास नको करूस तू. कुठे कुठे चालली आहे, काय ट्रॅक आहे हिचा मला तेच कळत नाही आहे. कोण आता काही होत नाही तर असले काहीतरी घाणेरडं काहीतरी बोलून काहीतरी करून लोकांना हे करायला भाग पाडते, विचार करायला. म्हणणार खुश तर मी खुश, हो असणारच ना, तू खुश, आणि तू खुश तर तो खुश. काय म्हणजे ना, काय चाललंय आणि काय बडबडत असते, काय दाखवत असते. नको ग बाई, नको ना. नाही आहे तुझ्याकडे काय तर बंद कर. रोज रोज येऊन आहे ना आपल्याला, जे लोक आपली रोजीरोटी ना, तू इतकी माजलेली बाई आहेस, म्हणजे किती तो माज ना, ज्या रोजीरोटी देतात त्यांनाच येऊन रोज डाफरत असते इतके काय. आणि अंड्यांना भीक लागली आहे की अंड्यांना काय दुसरं काय नाही बघायला, हिचं बकवास ऐकून घ्यायला रोज रोज बसतात येऊन. आणि आजचा व्हिडिओ तर तू काय सांगूच नको, खाद्य भ्रमंती. अगं भ्रमंती कशाला म्हणतात माहिती आहे का? हां, ती एक तुझी नणन, तिला उच्चारता पण येत नव्हतं. काय तर म्हणे की भारमंती. आणि तू एक
मुद्दाम बोललीस ना ते भ्रमंती, म्हणजे आज काहीही त्याचा संबंध नव्हता, तरी मुद्दाम ही ते खाद्य भ्रमंती करत होती, जस्ट दाखवायला की मला बोलता येतं. अगं पण वायझड बाई इतकी म्हणजे ना, खरंच यार एकापेक्षा एक आहेत. म्हणजे असं बोलतात ना की जीजी मेरी मार, असं हे स्वतःच इन्व्हाइट करतात. अरे आज भ्रमंती कशाला म्हणतात माहिती आहे का? जेव्हा इकडे तिकडे आपण फिरतो आणि फिरत फिरत खातो, वेगवेगळ्या ठिकाणचं फूड एक्सप्लोअर करतो, त्याला म्हणतात भ्रमंती. भ्रमंती म्हणजे फिरणे, भ्रमण करणे. शाळेत गेली असतीस ना, आणि शाळेत जाऊन शाळेत जे शिकवतात ना, तेच ज्या कामासाठी आपण शाळेत जातो ते केलं असताना आज तुझ्यावर आणि तुझ्या खानदानावर ही वेळ आली नसती. आपल्या ना अकलेचे तारे तोडू नका तुम्ही. गप बसा, लायकीत राहा. येडपट कुठली चौथी फेल. आणि मण्यार आवर तिला. तू काय आवरणार म्हणा, तू पण तर पूर्ण गेलेलाच आहेस. तिला ना घरात ठेव, तुझं मिडनाईट कम्फर्ट घे, जे कामासाठी तिला आणले ना तेवढंच घे आणि तेवढाच तिचा उपयोग कर. दुनियाला नको टॉर्चर करूस. बस कर आता. गुड बाय, टाटा, बाय, खतम. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप ऑल पॉईंट्स कवर्ड आणि तुम्हाला आवडला असेल आजचं पॉडकास्ट. लवकरच भेटू नवीन विषयासोबत नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या मस्त राहा, स्वस्त राहा, टेक केअर, बाय, मासलामा.